सरकारने जी त्यांची भूमिका आज मांडायला पाहिजे त्या प्रकारे ते काम अजिबात करत नाही आहे। सरकार पूर्णपणे असमर्थ आहे। जो मनुवाद पड़ा रहा है, संविधान को मिटाने का काम भारतीय जनता पार्टी की सरकार कर रही है और उसी नीट मध्ये सुद्धा झालेला आहे, टीईटी मध्ये सुद्धा झाला आणि बाकीच्या पेपर मध्ये सुद्धा झालेला आहे। आज सरकारने जी त्यांची भूमिका आज मांडायला पाहिजे त्या प्रकारे ते काम अजिबात करत नाही आहे। हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की सरकार पूर्णपणे असमर्थ आहे आणि सारखा आज टीईटीचा पेपर लीक झालेला आहे। म्हणजे टीचर्सचा जो पेपर असतो तो सुद्धा आज लीक झालेला, म्हणजे स्टुडंट्सचा तो सोडा, हे लोक टीचर्सचा सुद्धा बरोबर इथे लक्ष ठेवू नाही शकत आहे। आणि जेव्हा असं होतं तर अशा वेळेस युथ काँग्रेस धर्मेंद्र प्रधान यांचा आम्ही इथे इस्तीफा मागायला आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत। और आगे अगर आपकी मांगे पूरी नहीं होती तो आपका अगला मोर्चा? हमारा आंदोलन शुरू रहेगा। देश के हर कोने में हमारा आंदोलन शुरू है। आप देख सकते हैं मशाल मोर्चा बस नागपुर नहीं, देश के हर कोने में 1000 से ज्यादा आंदोलन यूथ कांग्रेस के माध्यम से हो चुके हैं। पार्टी नहीं है, लेकिन यूथ कांग्रेस एक राजनीतिक पार्टी है। जिस प्रकार से आप देख रहे हैं कि बार बार पेपर लीक हो रहे हैं, 87 बार पेपर लीक हो चुके हैं, 21 बच्चों की जान जा चुकी है, उसके लिए धर्मेंद्र प्रधान जी उसके लिए जिम्मेदारी लेनी चाहिए और वो जिम्मेदार है। बच्चों की आत्महत्याओं के लिए धर्मेंद्र प्रधान ही जिम्मेदार है। वो एकमेव मात्र आदमी है जो जिनको जिम्मेदारी लेनी चाहिए। आपने शायद नोट किया होगा कि 9वीं क्लास के बच्चों के एनसीईआरटी में मनुवाद का एक चैप्टर ऐड किया है। वहाँ पर उन्हें संविधान की बुक की जो रेफरेंस है वो हटाकर वहाँ पर उन्हें मनुवाद को पढ़ाया जा रहा है। क्या ये भारतीय जनता पार्टी सरकार का दोगलापन नहीं है? जो मनुवाद पढ़ा रहा है, संविधान को मिटाने का काम भारतीय जनता पार्टी की सरकार कर रही है और उसी प्रकार बच्चों को भविष्य का खेलने का काम भी भारतीय जनता पार्टी की सरकार कर रही है और हम धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा लेकर रहेंगे। ये यूथ काँग्रेस की मांग है। मध्ये सातत्यानं गैरव्यवहार करण्याचं काम 2014 पासून आस्थागायत या सरकारनं केलेलं आहे, परंतु पेपर फोडणाऱ्यांच्या विरोधात कुठलीही कारवाई केल्या जात नाही। सर्वसामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना मात्र त्याचा त्रास सहन करावा लागतो। देशाच्या युवक काँग्रेसच्या वतीने देशभरात आज आंदोलन करून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी युवक काँग्रेस करत आहे। सोबतच आज महाराष्ट्रामध्ये टीईटी टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट गेल्या अनेक दिवसापासून एक तर शिक्षकांना नोकऱ्या नाहीत आणि जे शिक्षक टीईटीच्या माध्यमातून नोकरीचं स्वप्न पाहत आहेत त्यांचा उद्या होणारा पेपर आज फुटला आणि टीईटीची परीक्षा रद्द केल्या गेली। हे सरकार आमदार फोडते, हे सरकार खासदार फोडते इथपर्यंत ठीक होतं, पण हे सरकार आता सर्वसामान्यांच्या पोरांचे पेपर सुद्धा फोडते आणि गोरगरीब कष्टकरी कुटुंबातल्या लोकांच्या नोकऱ्या हिरावण्याचं काम करते आहे। या सरकारचा युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा आणि महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा होत नाही तोपर्यंत युवक काँग्रेस हा लढा अशाच पद्धतीने तीव्र ठेवील। वेळ पडला तर धर्मेंद्र प्रधानच्या घरात घुसू, पण धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, देशाची युवक काँग्रेस शांत बसणार नाही। हा आमचा आजच्या आंदोलनाच्या निमित्तानं सरकारला इशारा आहे। भैया वो जो बोलेंगे ना वो उसको सुनाई नहीं।